खंबाटा एअरलाइन्स प्रकरणी खरं तर शिवसेनेनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवसेनेनं आणि शिवसेनेच्या खासदारांनी खंबाटा एअरलाइन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना वाऱ्यावरती सोडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किरण पावसकर यांनी केलेला आहे। 2014 पासून खंबाटा ही कंपनी दिल्लीतल्या टर्बो एव्हिएशननं विकत घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत प्रयत्नशील होते, असाही दावा त्यांनी केला। खंबाटा कंपनीमध्ये 3000 कर्मचारी आहेत जे कंपनीच्या विक्रीमुळे वाऱ्यावर आले आहेत। त्यांचे 400 कोटींपेक्षा अधिक रुपये थकवल्याचा आरोप आहे आणि इतकंच नाही तर नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांचं वय अवघं 25 ते 30 वर्ष आहे। कालच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांचं गाऱ्हाणं मांडलं होतं। किरण पावसकरांनी आणखी काय आरोप केले तर 2014 सालापासून टर्बो एव्हिएशननं खंबाटा कंपनी घ्यावी या प्रयत्नात सेना खासदार विनायक राऊत होते। त्यानंतर ब्लू बर्ड कंपनीनं खंबाटा कंपनी विकत घेतली आणि कामगारांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आलं। 2014 पासून विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राऊतांना पाठीशी घातलं असाही आरोप होतोय। निवडणुकीच्या तोंडावरती राज्य सरकार आणि उद्धव ठाकरे या प्रश्नाचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। कामगारांचे 400 कोटींपेक्षा अधिक पैसे कंपनीनं थकवलेले आहेत आणि खंबाटा कंपनीचे मालक अमेरिकेत आहेत, मग कामगारांची देणी कोण देणार हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। शिवसेना आणि भाजपच्या श्रेयवादाच्या लढाईत कामगार भरडले जात आहेत आणि या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। भारतीय विद्यार्थी सेनेच्या जनरल सेक्रेटरीला हेतू पुरस्कर तिकडे नोकरी लावण्यात आली एचआरची आणि एचआरची नोकरी लागल्यानंतर 11 नंतर त्यांना इकडे घेऊन 14 पर्यंत विनायक राऊतने जाऊन हे सगळे कारभार केले। म्हणजे 3000 कर्मचाऱ्यांची 15000 जर कुटुंबीय रस्त्यावर येणार असतील, त्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवणार असेल, त्यांचं आर्थिक एवढं नुकसान होणार असेल, 400 ते 500 कोटी येण्यासारखं असेल आणि ते कोण जर व्यक्ती डुबत असेल तर याची सीबीआय एन्क्वायरी होणं गरजेची आहे। आणि मी स्वतःही माझ्याही पक्षप्रमुखांना पवारसाहेबांची याच्याशी चर्चा करून मी ही सर्व पत्रकं आम्ही दिल्लीसाठी पाठवणार, याची सीबीआय एन्क्वायरी लावायला आम्ही जाणार आहोत।